नमस्कार मंडळी, आज 9 नोव्हेंबर. आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग. काव्या कपाटाच्या वरचा बॉक्स काढते. तो बॉक्स खाली पडतो. बॉक्समधला मोल्ड नंदिनीच्या मेहंदीवर पडतो. ताई, अगं सॉरी, माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली. अगं इज ओके. आता बॉक्सच पडला म्हटल्यावर आपण काय करणार? तू ठरवून थोडी केलं सगळं. पण माझ्यामुळे तुझी मेहंदी खराब झाली ताई. अगं तू किती खुश होती या मेहंदीमुळे. तुला किती आनंद झाला होता. तुझ्या आनंदावर मी विजन टाकल्यासारखं झालं. काव्य मेहंदी तिच्या ओढणीने पुसते. अगं काय करतेस? वेडी आहेस का? माझ्या मेहंदीमुळे तुझी ओढणी कशाला खराब करतेस? आधीच माझ्या मेहंदीचा डाग जीवाच्या टी शर्टला पडलाय. आता माझ्या मेहंदीचा डाग तुझ्या ओढणीला नको लागायला. माझ्या फक्त मेहंदीच्या हट्टापायी तुमचं सगळं खराब नको व्हायला. मी आलेच असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते. काव्याच्या हातात मोल्ड असतो. ते बघून तिला तिचा भूतकाळ आठवतो. नंदिनी हात धुवून येते. ताई, अगं हे काय केलंस? अगं धुवून टाकली मेहंदी, म्हणजे काही टेन्शनच नाही. पण ताई, तू इतक्या हौशीने मेहंदी काढलीच होती. इज ओके. नाही, ओके नाही आहे. खरंच ओके नाही आहे. हे सगळं माझ्यामुळेच बिघडलं अगं. माझ्यामुळे आणि या मोल्डमुळे. अगं ठीक आहे, तू नको एवढा त्रास करून घेऊस. आणि या मोल्डमुळे माझी फक्त मेहंदीच विस्कटली नाही आहे. या मोल्डमुळे मी आधी रडली सुद्धा आहे. म्हणजे तुला सांगते, खरं तर माझ्याच हातून तुटलाय हा मोल्ड. आणि जेव्हा मोल्ड तुटला तेव्हा जीवा एवढे भडकले माझ्यावर. असा त्यांच्यापासून मी त्यांचा श्वास हिरावून घेते. तुला असं वाटत असेल की आमच्या रूममध्ये आहे, तर या मोल्डमध्ये माझा आणि जीवाचा हात असेल, तर तसं काही नाही आहे. म्हणजे एक हात जीवाचाच आहे, पण तो जो दुसरा हात जो आहे तो त्यांचा भूतकाळाचा आहे. तुला आठवतं आपण फार्म हाऊसमध्ये गेलो होतो. मी तुला नाही का एका मोल्डबद्दल सांगितलं होतं, तो हाच आहे. तुला म्हणाले होते ना मी, जीवाच्या आयुष्यात एक मुलगी होती. मी तिला ती म्हणते, म्हणजे लग्नाच्या आधी होती. हा मोल्ड जेव्हा तुटला तेव्हा जीवाच्या डोक्यात एवढा संताप माझ्यासाठी दिसला. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त त्या मुलीसाठी त्यांचं प्रेम मला दिसलं. त्याच क्षणी मला जाणवलं की त्या दोघांनी एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम केलं असेल. असो, त्या मुलीने आता ज्या मुलाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं असेल, त्याच्यासोबत सुखाने आणि आनंदाने राहावं असंच मला वाटतं. वसू आत्या आनंदाने दरवाजा लावते. काव्या, अगं आई अगं काय झालं? कबाड हाताला लागल्यासारखं. अगं कबाडच हाती लागलंय. म्हणजे इतके दिवस आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो ना रम्या, ते मिळालं. अगं काय सांगतेस? कुठे मिळालं? अगं मी सोनाराकडे गेले होते ना, माझी ही अंगठी सेल करून घेण्यासाठी. हां, तिथे मिळालं उत्तर. रम्याला आनंद होतो, पण तिला काही समजत नाही. पण नक्की कुठल्या प्रश्नाचं उत्तर सापडलंय तुला? अगं असं काय करतेस तू? जीवाने आनंद निवासची जागा विकत घेण्यासाठी 10 कोटी कुठून आणले? या प्रश्नाचं उत्तर. काय सांगतेस आई? एक मिनिट. या प्रश्नाचं उत्तर तुला ज्वेलर्सकडे कसं मिळालं? यू मीन की जीवाने घरातले दागिने चोरून? ती बोलत असते तेव्हा वसू आत्या तिच्या तोंडावर हात ठेवते. ए बाई गप्प बस ना. हळू बोल. सांगते, सगळं सांगते तुला. मी ज्वेलरकडे गेले होते ना, तेव्हा तो ज्वेलर काय म्हणाला माहिती आहे का? वसू आत्या घडलेला सगळा प्रकार रम्याला सांगतात. व्हॉट? येस आई, अगं त्या जीवाने. कळतंय का त्याने काय केलं ते? असा धक्का मला सुद्धा बसला होता जेव्हा मला हे सगळं कळलं ते. वा, एक मिनिट. हा धक्का सगळ्यांना देऊयात का? नंदिनीला अक्कल घडवण्यासाठी आयती संधी चालू झाली आहे.
हो, पण आपल्यासोबत इतकं काही घडलंय की आपल्यावर कोणी विश्वासच नाही ठेवणार. नाही असं वाटतंय मला. मुळात आपलं कोणी ऐकून घेईल यावरच शंका आहे. त्यांना आपलं ऐकावंच लागेल. आणि ते कसं करायचं ना याचा विचार मी येता येताच केलाय. कसं? ऐक, उद्या आईचा वाढदिवस आहे. दरवर्षी आईच्या वाढदिवसाला आपण तिच्या दागिन्याची पूजा करतो. ती पूजा करण्यासाठी दागिने आणावे लागतील. दागिने नसतील आणि तेव्हा कळेल की जीवाने नेमकं काय केलंय ते. मानिनी काकू आणि नंदिनीला फार मेवाड्या करण्याची हौस आहे ना. हीच हौस त्या नंदिनीच्या कशी अंगाशी येते ना हे बघ तू. काव्याला तिच्या भूतकाळाचा त्रास होतो. ती रडते. अगं काव्य, काय झालं अचानक? काही नाही. काय काही नाही? काहीतरी कारण असल्याशिवाय तू अशी रडणार नाहीस. काय झालं सांग मला. 1 मिनिट, आत्ता लक्षात आलं माझ्या. त्या मुलीबद्दल पुन्हा ऐकून त्रास झाला का तुला? नको ग इतका विचार करूस. किती हळवी आहेस तू. कोण कुठली ती मुलगी? तिथं कशाला एवढं मनाला लावून घेतीयस? रडू नकोस आता, शांत हो. पण तुला त्रास होतच असेल ना या सगळ्याचा, या गोष्टींचा? होत होता, आता नाही होत. एकीकडे त्या मुलीने जीवाचं मन, आयुष्य, त्यांचे विचार सगळं काही व्याकून टाकलं होतं हे मान्य आहे मला. पण आता तसं नाहीये. कसं आहे ना काव्या, एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नसेलच, आपल्याला भेटतच नसेल, तर मग हळूहळू तिच्या आठवणी, तिच्या सवयी पुसट होत जातात ना. तसंच झालंय त्या मुलीच्या बाबतीत. आय होप ती मुलगी लग्न करून तिच्या घरी सुखी असणार आहे. आणि तुला सांगू, नशिबाने का होईना हळूहळू माझं आणि जीवाचं नातं खुलतंय. त्यामुळे त्या मुलीचा विचार करण्याची काही गरजच नाहीये. समोरच येत नाही म्हटल्यावर तिची आठवण येणारच कशी? आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मीच असते जीवाच्या समोर. आणि मग तिची आठवण येईल तरी कशी? त्यामुळे तुला खरं सांगू का, मला त्याची भीतीही वाटत नाही आणि अडचणही होत नाही. तुला एक सांगू का काव्या, आपल्याला आवडणाऱ्या पण आपल्या वापरात नसलेल्या वस्तूंची कशी अडगळ होते. असंच झालंय माझं त्या मुलीच्या बाबतीत. तिच्या वस्तू टाकूनही नाही देता येत. त्या जपून ठेवाव्या असं काही कारणही राहिलेलं नाहीये. फायनली ती मिसकी गेली आमच्या आयुष्यातून. काव्या हे ऐकून विचार करते की नाही ताई, मी जीवाच्या मनातूनही निघून गेली असेल तरी मी सतत तुमच्या समोर आहे. कारण मीच मिसकी आहे. मीच आहे ताई. मला ज्याची भीती होती तेच झालंय. अगदी हेच होईल. ताईला जर माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल कळलं तर ती आमच्या आयुष्याला डाग लागू देणार नाही. कसं सांगू हिला, तीच मिसकी रोज भेटते हिला. ती रोज समोरासमोर येते. त्या दिवशी हे ताईला कळेल, त्या दिवशी खरंच कहर होईल. सगळेजण जेवण करतात. मानिनी काकू विक्रम काकाला विचारते की अहो, आता तर जेवणही झालीत, आता तरी सांगा उद्या काय आहे, आठवतंय का? बापरे, विचारलास? हा जीवघेणी प्रश्न विचारलास तू? साधा प्रश्न विचारला आईने बाबा तुम्हाला. अरे बाबा, असं तुला वाटतंय? उद्या काय आहे? ते आपल्या लग्नाचा वाढदिवस आठवतंय का? 2च प्रश्न प्रत्येक नवऱ्यासाठी जीवघेणे असतात. आणि ते पण एखाद्या टाइम बॉम्ब सारखे. आणि तो टाइम बॉम्ब जिथे होतो तेव्हा त्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं जातं. झाले तुमचे विनोद करून झाले? आता जे आहे ते सांगा. आठवतंय का उद्या काय आहे ते? अगं नाही आठवतंय मला. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का? तुझा वाढदिवस आहे का? अरे हसू नका रे पोरांनो, मदत करा मला. वाढदिवस आहे पण काकूचा वाढदिवस नाहीये. वाढदिवस नाही, आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे का? नाही, तो तर मागेच झाला. अगं या सगळ्यांना कळलं की तू मला मिकी म्हणतेस ते आठवा. तेव्हा तिथे नंदिनीही येते. नंदिनी, तुला आठवतंय का उद्या काय आहे? सांग ना मला प्लीज. तुम्ही मस्करी करताय का बाबा? अहो आई, तुमच्या आईबद्दल बोलताय. उद्या आजीचा वाढदिवस नाही का? सॉरी, घोर चूक झाली माझ्याकडून. मला माफ कर ग. माझी नाही, आईची माफी मागा.
ए आई माफ कर ग, मी पण तुझाच आहे. प्रॉमिस करतो बायकोचा वाढदिवस विसरेल पण तुझा नाही विसरणार. आई करेक्शन आहे थोडं प्रॉमिसमध्ये. बायकोचा आणि तुझा वाढदिवस लक्षात ठेवील, मनात कोरून ठेवील. मी पण विसरलो होतो. अरे म्हणूनच तर आपण तिला आवडत नव्हतो. तिचा जीव जीवावरती आणि आईवरती तुझ्या. कुठे जीवा? अहो असं काय करताय? तुम्हालाच आईस्क्रीम हवं म्हणून आणायला गेला ना तू. काय बाबा, म्हणजे त्यालाही माहीत असणार. तुलाही माहीत होतं का आईचा वाढदिवस उद्या आहे तो? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, म्हणजे मलाही जीवानेच सांगितलं. आणि त्यांनी खूप किस्सेही सांगितले आजीचे. त्यांनी कसं जीवाला पदार्थ करायला शिकवले छान छान आणि काय काय गिफ्ट दिले ते सुद्धा सांगितलं. तेव्हा विक्रम काका पार्थला विचारतो की आजीने तुला काय दिले रे? फटके दिलेत. वसू आत्या म्हणते की प्रेमाने दिलेत ना फटके. आणि हा आमचा विक्रम एवढा खेळकर का आहे? कारण आमची आईही खेळकरच होती. त्यामुळे तेच आयुष्य सगळं सुखदच करून टाकायची. हो की नाही विक्रम? मानिनी काकू म्हणतात की चला मग उद्या काय प्लॅनिंग करायची आहे ते सांगा. काहीतरी प्लॅनिंग करूया. वाढदिवसाचं कसलं प्लॅनिंग? अरे सेलिब्रेट करायला नको का? आईला ना वाढदिवस वगैरे काही साजरा करायचं काही आवडायचंच नाही. पार्थ म्हणतो की करेक्ट आहे बाबा तुमचं. काय करेक्ट आहे देशमुख? तुम्हाला ना सिरियसनेस नाहीच आहे हो देशमुख. बापरे काव्या, देशमुख असं म्हणालीस ना तेव्हा मला तू ओरडण्याचा भात झाला. सॉरी बाबा, पण आई जीवांनी सांगितलंय मला की तुम्ही कसं सगळ्या आईच्या वस्तूंची पूजा करता. नाही पण ते खरं सांगू का तुला, आमच्या आईचं म्हणणंच होतं की माणूस त्यांच्या आठवणीमध्ये जिवंत राहावं. त्यामुळे ती आमची आजी होती, आई होती, गुरु होती, मैत्रीण होती आणि एकदम बेस्ट. तिने जे काय आम्हाला शिकवलंय, चालवलंय, त्यातूनच आम्ही हे सगळं चालवण्याचा प्रयत्न करतोय. खरं जर सांगायला गेलं तर आमच्या माध्यमातून आमची आई घर चालवते असंही म्हटलं तरी चालते. वसू आत्या म्हणते की विक्रम, मी एक सुचू का? म्हणजे दरवर्षी आपण आपल्या आईच्या वस्तूची पूजा करतो, पण यावर्षी तिच्या सोन्या चांदीच्या वस्तूंना पॉलिश करून आणलंस का? ठीक आहे, बघतो, आम्ही ठरवतो आणि सांगतो. तो म्हणजे ती माझी सुद्धा आई होती विक्रम, म्हणून मी सांगते. म्हणून तर म्हटलं सांगतो. माझ्या बोलण्याला ना काही किंमतच नाहीये. रम्या अगं चल. तेव्हा नंदिनी मानिनी काकू आणि विक्रम काकाला समजावते की बाबा आई मी काय म्हणते, म्हणजे मी काय वसू आत्याची बाजू घेत नाहीये, पण त्यांनी दिलेली आयडिया ही खरंच छान आहे. आपले जे नेहमीचे ज्वेलर्स आहेत ना त्यांच्याकडून आपण दागिने पॉलिश करून आणू शकतो. हे सगळं बोलणं वसू आत्या आणि रम्या ऐकतात. विक्रम काकाही उत्तर देतात की हो ठीक आहे, उद्या सकाळी करून आणू आपण. वसू आत्या रम्याला सांगते की रम्या आपलं काम झालं, आता उद्या एकदा का विक्रम त्या ज्वेलरकडे जाऊन आला ना जीवाचं पितळ उघडं पडेल. आशाताई, जीवा येतो. काय जीवा, इतका वेळ लावलास आईस्क्रीम आणायला? तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. माझ्याबद्दल काय? अहो तुम्ही नाही का म्हणालात उद्या आजींचा वाढदिवस आहे? नाही करेक्ट आहे, उद्याच आहे. त्याच्या तयारीबद्दल बोलत होतो आम्ही. तेव्हा आशाताई जीवाने आणलेला आईस्क्रीम घ्यायसाठी येतात. मानिनी काकू आशाताईला सांगते की आशा, उद्या तुझ्या त्या मैत्रिणीकडून गजरे आणशील. फुलं आणि विड्याची पानं आणायची लक्षात ठेव. जीवा तू सुद्धा. उद्या आपण आजीच्या सगळ्या वस्तूची मांडामांड करणार आहोत, त्यामुळे तुझ्याजवळ जो हार आहे ना तोही काढून ठेव. हो बाबा, आठवणीने. रम्या आणि वसू आत्या खुश असतात. रम्या म्हणते की आई फायनली आपण टाकलेले फासे आपल्याला हवे तसे पडताय. हो ना रम्या, मला ना उद्याची पहाट कशी झाली होतीये असं वाटतंय. आता बघच तू उद्या त्या जीवा आणि नंदिनीची कशी वाट लागते ते.
उद्या आजीचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी खूप एक्सायटेड आहेत ना सगळे. तो सेलिब्रेट करताना त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. त्यांना कल्पना सुद्धा नाहीये. सगळ्यांचं जाऊ दे ग रम्या, पण जीवाचं काय होणार आहे ना याचा विचार कर. आणि जेव्हा विक्रम ज्वेलरच्या दुकानातून घरी परत येईल ना, तेव्हा जीवाचा चेहरा बघण्यासारखा झाला असेल. विक्रम आणि मानिनीला उद्या कळेल की जीवाने आनंद निवासची जागा विकत घेतलीये ही गोष्ट नंदिनीने त्यांच्यापासून लपून ठेवलीये. आणि ती जागा विकत घेण्यासाठी जीवाने आईचा हार विकला हेही कळेल. आणि या सगळ्याचं खापड आपण त्या नंदिनीवर फोडायचं. माझा हात पिघळला होता ना तिने, उद्या तिचा हात दगडाखाली असेल. उद्याचा दिवस त्या नंदिनीच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला पाहिजे. आणि आजची रात्र जीवाच्या आयुष्यातली शांत झोपेची रात्र असेल. जीवा मात्र नंदिनीच्या आनंद निवाससाठी त्याने आजीच्या दागिने सोनाराकडे विकून आला त्याचा विचार करत असतो. तेव्हा मानिनी काकू जे काही बोलले होते ते जीवाला आठवतं. तो विचार करतो की आई म्हणाली की तो हार काढून ठेव, पण कुठून आणू तो हार? उद्याचा दिवस कठीण जाणार आहे मला. तेवढ्यातच पार्थ फोनवर बोलत बोलत येतो. तू पुन्हा असं काही करणार नाही आहेस, कळलं ना? आणि बाबाची काळजी घे. आणि काही वाटलं तर मला फोन कर, असं म्हणून तो फोन ठेवतो. किंवा पायऱ्यावर बसून असतो तो उठून जातो. अरे काय करतोय तू इथे? अरे काही नाही, झोप लागत नव्हती, पण आता झोपायला चाललोय. गुड नाईट. थांब माझ्याबरोबर गप्पा मार जरा. कालच तर बोललो आपण, आजच ही बोलू. त्याला काय? असंही हा पायरीचा कोपरा तुमच्या दोघांचा फेवरेट होता. आम्ही दोघं, तू आणि आजी, इथेच तासनतास रात्रभर गप्पा मारत बसायचेत ना? आजीला या पायऱ्यावर बसून शांत वाटायचं. अच्छा, मला तर वाटतंय की मला बदलून घेण्यात छान वाटायचं. जीवा मात्र विचारातच असतो. पार्थ त्याला म्हणतो की काय तुझ्या लाडक्या आजीची मस्करी केली म्हणून रागावलाय का? अरे छे, काहीतरी काय? काही टेन्शन आहे का जीवा? जीवा विचार करतो की दादाला खरं काय आहे ते सांगू का? आज काही असेल तर सांगून टाक. नाही, आपण वेळेत काही सांगत नाही, मग नंतर घरात वादळ येतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात पार्थ आणि काव्या साडीची घडी करतात. पार्थ काव्याला म्हणतो की आजीच्या साडीमुळे का होईना आपण जवळ आलो. सगळेजण खाली पूजा करण्यासाठी जमलेले असतात. नंदिनी म्हणते की अहो जीवा, आजीचा हार राहिलाय की. तेव्हाच विक्रम काका येतात हार आणायला. हार त्याच्यापाशी असायला हवा ना. बाबा, असं काय बोलताय तुम्ही जीवांशी? कारण तो त्याच लायकीचा आहे. त्याच्या आजीने दिलेला सोन्याचा हार विकून आला तुझा नवरा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.